तर भावानो, मी आज कामावरून सुटलो आहे. तर पाऊस पर येण्याची शक्यता आहे. बघू शकता तुम्ही हा पाण्याचं वातावरण. नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर भावांनो, खूप दिवसांनी मी आज ब्लॉग बनवतो आहे. हा ब्लॉग नंबर असेल 3 नंबर असेल ब्लॉग. तर भावांनो, मी असंच आत्ताच कामावरून सुटलो आहे. तर वातावरण बघतोय तर बघू शकता तुम्ही पाऊस येण्याची शक्यता आहे. तर भावांनो, मला काय ब्लॉग बनवायला काय टाईम भेटत नाही. कारण जो माणूस कंपनीत जातो ना, ते कंपनीचे पण रूल असतात. सुट्टी नाही मारायला लागतं, काय नाही. कारण सोमवार ते शनिवारपर्यंत आपण डेली कामाला जावं लागतो आणि रविवार असा येतो का आपलं आरामाची गरज लागते. तर ब्लॉग काही बनवायला भावांनो टाईम भेटत नाही. आपण काढू वेळ, बनवू ब्लॉग. तुम्हाला पण एक प्रश्न पडला असेल का कामाला जाते ह्या टी शर्टवर कामाला जात आहे. तर भावानं, आम्ही तेवढं पण श्रीमंत नाही का नवीन कपडे घालून जाऊ आपण कामाला. तर भावानं, सगळेच असे नाही का श्रीमंत असतात नवीन कपडे घालून कामाला जातात, असं नसतं भावानं. आपण काम करायला जातो भावा. काम करून आपण पैसे कमवतो, नंतर आपण खरेदी करतो. कारण पैसे आपण किती पण कमवा, नाही भावानं परत. तर भावानं, असं पण समजू नका काय ना कपडे नाही काय नाही ह्या टी शर्टवर येतात. तर भावानं, असे काही नाही. कारण कामाला आपण कुठले पण कपडे घालू शकतो. असं नाही का हेच कपडे घाला, नवीनच कपडे घालून जा, असं काही नाही. कुठले पण कपडे घालून गेलो तरी ना आपण काम करताना ते कपडे मागतात. म्हणूनच आपण जुने कपडे घालले तरी काय अर्थ नाही त्याला. ते भावानं, मी आत्ताच मी माझ्या कंपनीच्या पार्किंगला पोचलो आहे. तर हे बघा आमचे पार्किंग आहे. इकडं 2 व्हीलरच्यासाठी आहे, इकडं 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे. तर भावांनो, निघते आता गाडी घेऊन. बघू अर्ध्या रस्त्यात पाऊस भेटतो काय येतो. नाही भेटला तर नशीब आहे, आपण आरामात जाऊ. आणि पाऊस भेटला तर थांबू, गाडी कुठे जाईल थांबू. कारण पावसाचं सांगू शकत नाही, पाऊस कधी पण येईल. कारण पावसाची आता मोहीमच भरलेली आहे. तर हा पूर्ण वातावरण तुम्ही बघू शकता. तर भावानं, मी आताच अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे. तर इथून बोलायला गेलं तर माझा 10 किलोमीटर लांब आहे, एवढा गाव आहे माझा लांब. तर भावानं, अजूनपर्यंत नाही पावसाचं काही पडायला आला. तर बघूया आता आपण, मी जातो पुढं का पाऊस येतं आहे का पडतं आहे का नाही तो. तर पुढं जाऊन बघू काय होतं आहे ते पावसाचं. चला भावानं. तर भावाने, मी आता पोचलो आहे अर्ध्या रस्त्यात. म्हणजे जेमतेम बोलायला गेलं तर 10 मिनटं एवढं अंतर आहे माझ्या गावाला पोचायला, कामावरून सुटलं आहे. तर भावानो, वातावरण तर तुम्ही बघू शकता. ह्या गावाकडं नाही तेवढा पाऊस उडला, पण ज्या ठिकाणी मी होतो ना कामाला, मी तिकडे कामावरून सुटलो तिकडे पाऊस असा भरलेला होता का आता पाऊस पडते की काय. तर भावाने, मी आता रस्त्यात पोचलो आहे, तेवढा नाही पाऊस पडत. तर भावाने, मी आता घरी जात आहे. त्यानंतर घरी गेल्यावरती गावाचा वातावरण दाखवतो आहे कसा आहे काय आहे तो तुम्हाला. चला जाऊया. तर भावानं, बघू शकता तुम्ही, आता मी आत्ताच पोचणार आहे गावाला.
म्हणजे घरी कामावर सुटलोय तर हा बघा वातावरण इकडे भावन नाही तेवढा इकडे पाऊस उठला तेवढा तर बघ सुद्धा वातावरण आमचे गावाकडला तर नशीब होतं का पाऊस नाही पडला तर एकदम सेफली घरी पोचलोय मी नशीब चला भावानं तर भावानं हा माझा ब्लॉग इथं संपवतोय मी तर भावानं तेवढं काय मला जमत नाही ब्लॉग बनवायला तर भावानं समजून घ्या काही तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि जाता जाता तुम्ही नक्कीच भावानं सबस्क्राईब करून नक्कीच जा चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया